मित्रांनो, तुम्ही अनेक घरांमधून विंड चाइम्स पाहिलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्याही घरात असेल. वाऱ्याबरोबर येणारा किनकिन असा सुंदर आवाज विंड चाइम्सचा मन खरंच प्रसन्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे, विंड चाइम ही फक्त घर सजावटीची वस्तू नाही बरं का, तर वास्तुशास्त्रानुसार आणि फेंगशुईमध्ये याला सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आकर्षित करणारं एक शक्तिशाली माध्यम मानलं जातं. विंड चाइमचा गोड आवाज घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतो. पण विंड चाइम लावण्याचे काही नियम मात्र पाळायला हवेत. विंड चाइम नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा बाल्कनीमध्ये लावावं. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला अटकाव तयार होतो आणि सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते. त्याचबरोबर विंड चाइम हे नेहमी घरात पश्चिमेला किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावावं. पश्चिम दिशा प्रसिद्धी आणि लाभ देते, तर उत्तर पश्चिम दिशा संधी आणि करिअर ग्रोथ देते. लाकडी विंड चाइम्स पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावावं. जर तुमचं विंड चाइम मेटलचं असेल तर ते तुम्ही पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावा. पण जर ते लाकडी असेल तर मात्र ते विंड चाइम पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावा. कारण पूर्व दिशा आरोग्य, तर दक्षिण पूर्व दिशा आर्थिक समृद्धी देणारी असते. आता या विंड चाइम्सचे जे रॉड्स असतात ना, त्यांची संख्या सुद्धा महत्त्वाची असते बरं का. कारण प्रत्येक संख्येचा अर्थ वेगळा. 5 किंवा 6 रॉड्स असले तर हे समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करतात. 5 रॉड्सचा विंड चाइम घरात धनलाभ घेऊन येणारा ठरतो असं म्हटलं जातं. 9 रॉड्स असले तर हा यश आणि आरोग्य तसंच शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो. 3 किंवा 4 रॉड्स हे आरोग्य, रचनात्मकता, क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतो ते वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. विंड चाइमचा आवाज जास्त मोठा किंवा कर्कश नसावा, कारण त्यामुळे मग घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विंड चाइम कधीही लपवून ठेवू नये किंवा अशा जागी लावू नये जिथे वाऱ्याने ते हलणारच नाही, कारण आवाजाशिवाय तो निष्क्रिय ठरतो. विंड चाइम देवघरात किंवा स्टोर रूममध्ये अजिबात लावू नये. वास्तुशास्त्रानुसार विंड चाइमचे फायदे तर आहेतच, पण त्याचबरोबर साऊंड सायन्सनुसार सुद्धा विंड चाइमचे भरपूर फायदे आहेत. कारण विंड चाइमचा आवाज हा मृदू असतो, लयबद्ध असतो. अशा प्रकारचे आवाज मेंदूमध्ये अल्फा वेव्ज वाढवतात, ज्यामुळे तणाव कमी होतो, मन शांत होतं, लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. याच कारणांमुळे पावसाचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा पानांची सळसळ हे सुद्धा आपल्याला सुखद वाटतं. साऊंड फ्रिक्वेन्सी आणि नर्वस सिस्टीम या सगळ्याचा सुद्धा याच्याशी संबंध आहे.